संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे आणि त्यानिमित्त आपण आत्ता आहोत थेरगाव येथील शंकर गावडे कामगार भवनामध्ये। आपण जर हा सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी मतमोजणीला उद्या सकाळीच सुरुवात होणार आहे। उद्या संध्याकाळपर्यंत चिंचवडचा आमदार कोण ह्याचं देखील या ठिकाणी निकाल लागणार आहे। उद्या बरोबर 8 वाजता काउंटिंगला सुरुवात होईल। 14 EVM काउंटिंगचे टेबल आणि एक पोस्टल बॅलेटचा टेबल याद्वारे काउंटिंग आपण करणार आहोत। 14 टेबलला प्रत्येक टेबलसाठी एक काउंटिंग सुपरवायझर, एक काउंटिंग असिस्टंट आणि एक मायक्रो ऑब्झर्व्हर अशा पद्धतीनं स्टाफ नेमण्यात आलेला आहे। प्रत्येक टेबलसाठी पोलिंग एजंट नेमण्यासाठी उमेदवारांना तरतूद आहे। त्यामुळं जेवढे उमेदवार आहेत 28 उमेदवारांना प्रत्येक टेबलला एक अशा पद्धतीनं मतदान प्रतिनिधी ज्याला आपण काउंटिंग एजंट म्हणतो तो नेमलेला आहे। त्या पद्धतीनं त्यांचं आय कार्डसुद्धा त्यांच्या मागणीनुसार देण्यात आलेलं आहे। उद्या काउंटिंगला येताना मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी आणि काउंटिंग एजंट किंवा उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनाच फक्त प्रवेश असणार आहे। त्यांना सक्त सूचना आहे की येताना आपल्यासोबत जे या कार्यालयानं निवडणूक आयोगाचं जे ओळखपत्र दिलेलं आहे ते कंपल्सरी येताना घेऊन या, त्याशिवाय इथं प्रवेश दिला जाणार नाही। याचबरोबर मोबाईल किंवा कुठलंही टॅब असेल, कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट या ठिकाणी घेऊन येण्यास बिलकुल परवानगी नाही। त्यामुळं 100 मीटरच्या आतमध्ये येताना आपण मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट बाहेर सोडूनच यावं लागणार आहे, याची सुद्धा आपल्याला कल्पना असू द्या। याचबरोबर सुरक्षा कशी करतो आहोत, कुठे त्या सुरक्षित आहेत, किती मशीन आहेत, काय सुरक्षा आणि कधी उघडणार? हे जे ठिकाण आहे माननीय स्वर्गीय शंकरांना गावडे सभागृह, याच ठिकाणी तळमजल्यावर आपलं स्ट्रॉंग रूम आहे। या ठिकाणी CISF आणि पोलीस यांची 3 लेअर्ड सिक्युअर सिस्टीम आहे। स्ट्रॉंग रूमला पूर्णतः 3 लेअरमध्ये प्रोटेक्शन आहे। यामध्ये जवळपास 34 पेक्षा अधिक CCTVद्वारे या ठिकाणचं सुपरविजन केलं जातं। कंट्रोल रूममध्ये प्रत्येक या ठिकाणचा कानाकोपरा आपल्याला 24/7 बघण्यासाठी उपलब्ध आहे। यामुळे अतिशय सुरक्षित अशी इथं व्यवस्था आहे। कुठल्याही प्रकारे या आपण परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त, आय कार्ड दिलेल्या व्यतिरिक्त कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीला या 100 मीटरच्या आतमध्ये प्रवेश असणार नाही। सकाळपासूनच जे निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं आहे। कशा प्रकारे मतमोजणी पार पाडायची आहे ह्याचं देखील प्रशिक्षण या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांना दिलं आहे। आपण जर माझा मागचा संपूर्ण परिसर पाहिला या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे। रिस्ट्रिक्शन जे आहेत ते सामान्य नागरिकांवर लावण्यात आले आहे। या ठिकाणी फक्त उद्या जे निवडणूक आयोगातील अधिकारी असतील, पोलीस असतील, तसेच या ठिकाणी अतिदक्षता म्हणून या ठिकाणी CISचे जवान दाखल झाले आहेत। आपण जर या बाजूला पाहिलं तर CISचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उद्या या ठिकाणी अतिदक्षता ह्या बाबीसाठी या ठिकाणी हे जवान दाखल झाले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार देखील या ठिकाणी घडू नये ह्याची देखील खबरदारी या ठिकाणी घेण्यात आली आहे। कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।